श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, या 3 राशींवर कोसळणार आहे दुःखांचा डोंगर. कुठल्या आहेत या 3 राशी, तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तब्बल 138 दिवस शनीची वक्री चाल तुमच्यावर असणार आहे, या 3 राशींवर असणार आहे. त्यामुळेच या शनी वक्रीमुळे तुमच्या राशीवर खूप विपरीत परिणाम दिसून येणार आहेत. वैदिक ज्योतिषी शास्त्रानुसार नवग्रहामध्ये शनीला फार महत्त्व दिलं जात असतं. शनीला कर्मफळाचा देवता आणि न्यायाचा देवता असे देखील संबोधले जात असते. वैदिक पंचांगानुसार शनी वेळोवेळी राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करत असतो. ग्रहाच्या संक्रमणाबरोबरच शनी वक्री आणि मार्गी चालसुद्धा चालत असतो. ग्रहांच्या संक्रमणाचा जसा राशींवर परिणाम होतो, तसाच वक्री आणि मार्गी चालही परिणाम होत असतात. त्याचा विपरीत परिणाम आपल्या जीवनावर दिसून येत असतो. वैदिक पंचांगानुसार 2025 मध्ये 31 तारखेपासून हे तुमच्यावर दिसून येणार आहे. फेब्रुवारी महिना हा आपल्यासाठी अत्यंत चढ उताराचा असणार आहे. हा दिवस वक्री चाल म्हणजेच उलट चालीच्या दिशेने चालणार आहे. 145 दिवस. यामुळे काही राशींचं संकट वाढवण्याची शक्यता आहे. हे 145 दिवस तुमच्यासाठी घातक ठरू शकतात. या राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया. पंचांगानुसार शनी या दिवशी म्हणजेच फेब्रुवारी महिन्यामध्ये चालीचं परिवर्तन करणार आहे. ते रात्री 9:36 शनी वक्री चाल करणार आहे. शनी तुमच्या 28 मार्चपर्यंत याच राशीत स्थिर असणार आहे. यामुळेच हे महिने तुमच्यासाठी अत्यंत दुःखाचे ठरू शकतात. शनीच्या वक्रीमुळे 2025 मध्ये वृषभ राशींच्या लोकांचं टेन्शन वाढवण्याची शक्यता आहे. वृषभ राशीला हा महिना खरतर जाऊ शकतो. या काळात तुमचे ऑफिसमध्ये मोठ्या प्रमाणात वाद होऊ शकतात. यामुळे तुमचा मानसिक तणावही वाढू शकतो. तुम्हाला मोठ्या आजारांचा सामनासुद्धा करावा लागू शकतो. यामधून तुमचे मानसिक संतुलन बिघडू शकते. घरामध्ये चिडचिड होऊ शकते. आर्थिक हानी मोठ्या प्रमाणात होणार आहे. तसेच तुमची आर्थिक स्थिती चांगली नसणार आहे. त्यामुळे तुम्हाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागणार आहे. तुम्हाला पोटाशी संबंधित आजार उद्भवू शकतात. या आजारावर आपणास संतुलन ठेवणे किंवा नियंत्रणात आणणे थोडेसे अवघड जाऊ शकते. या आजाराचे लवकरात लवकर निधन लागणार नाही. त्यामुळे तुम्हाला मानसिक तणाव मोठ्या प्रमाणात असू शकतो. त्यामुळे आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहावे लागणार आहे. या काळात कोणताही निर्णय घेताना तुम्हाला जपून निर्णय घ्यावा लागणार आहे. वरिष्ठ लोकांशी किंवा अनुभवी लोकांशी मार्गदर्शन करून कुठलेही पाऊल उचलाल तर ते तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. कुठलीही गोष्ट न विचारता करू नका. त्यातून तुम्हाला मोठ्या प्रमाणात हानी होऊ शकते. मित्रांना किंवा नातेवाईकांना घरातील छोटे छोटे वाद किंवा घरातील अडचणी सांगू नका. त्याचा ते लोक मोठ्या प्रमाणात फायदा घेऊ शकतात. हे तुमचे निर्णय चुकूही शकतात. याचा विपरीत परिणाम आपल्या जीवनावर किंवा आपल्या चालू आर्थिक परिस्थितीवर होऊ शकतो. यानंतरची राशी आहे मिथुन राशी. मिथुन राशींच्या लोकांनाही शनीच्या वक्री चालीचा अशुभ परिणाम भोगावा लागणार आहे. यांच्यासाठी सुद्धा हा काळ अत्यंत त्रासदायक ठरणार आहे. तुमच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्याकरिता सतर्क राहणे, शांत राहणे आणि मेडिटेशन करणे आपल्यासाठी अत्यंत अनुकूल ठरू शकते. तसेच तुम्हाला आर्थिक तंगीचा सामनासुद्धा करावा लागू शकतो. तसेच जे विवाहित लोक आहेत त्यांच्यामध्ये अनेक वादविवाद होऊ शकतात. वादविवाद एवढे विकोपाला जाऊ शकतात, त्यातून तुमचा घटस्फोटसुद्धा होऊ शकतो. याचा विपरीत परिणाम आपल्या मुलांवरती होणार आहे. याकरिता वादावर नियंत्रण ठेवणे आणि हा काळ अत्यंत शांततेत लोटणे आपल्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तुमच्या व्यवसायात तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. त्यामुळेच अत्यंत संयमाने काम करणे गरजेचे आहे. त्यामुळे व्यवसायात कोणतीच जोखीम घेऊ नका. मार्गदर्शन घेतल्याशिवाय कुठलेही पाऊल उचलू नका. यानंतरची राशी आहे सिंह राशी.
सिंह राशीच्या वक्री चालीमुळे सिंह राशींच्या लोकांच्या समस्या वाढू शकतात. यांच्यावर शनीचा प्रकोप होत आहे आणि शनी हा तुमच्यावर विकोपलेला आहे. या काळात तुमच्या व्यवसायात तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागू शकतो. कुटुंबात वादविवाद मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. तुमच्या घरामध्ये तुमच्या बायकोचा आणि आईचा वाद एवढा विकोपाला जाऊ शकतो की तुमचे घर ही तुटू शकते. त्याकरिता बायकोला आणि आईला कसे सांभाळायचे आणि त्यांच्यावर नियंत्रण कसे ठेवायचे हे आपल्या संयमाच्या बंदुक्यात आटोक्यात असलं पाहिजे. तुमच्या आरोग्यातही चढ उतार आणू शकतात. याकरिता आरोग्याकडे अत्याधिक लक्ष केंद्रित करणे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तुमच्या आरोग्यातही चढउतार असणार आहे. तुम्हाला एखाद्या छोट्या मोठ्या आजाराचा सामना करावा लागणार आहे. जर तुम्हाला नोकरी बदलायची असेल तर 2025 हा काळ तुमच्यासाठी योग्य असणार नाही. या काळामध्ये कुठल्याही ठिकाणी नोकरी बदलण्याचा विचार करू नका. आहे त्या ठिकाणीच योग्यरित्या आणि शांततेत नोकरी तुम्ही करा. नक्कीच तुम्हाला शांत वाटू शकते. लोकांना बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे. कोणालाही कोणताही वचन देण्यापूर्वी तुम्हाला काळजीपूर्वक विचार करावा लागेल. कोणालाही कुठलेही वचन देऊ नका. तुमच्या आईचे तुमच्याशी एखाद्या गोष्टीवरून वादही होऊ शकतात. याचं कारण तुमची धर्मपत्नी असू शकते. तुम्हाला तुमच्या कामाकडे पूर्णतः लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. राजकारणात काम करणाऱ्या लोकांच्या मान सन्मानात मात्र वाढ होणार आहे. ही गोष्ट तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे, ज्यामुळे त्यांना आनंद होणार आहे. तुम्हाला तुमच्या नोकरीतही बढती होण्याची शक्यता कुठेही दिसून येत नाही. याकरिता आपण संयम ठेवणे आणि आहे त्या ठिकाणातून आर्थिक बचत करणे आपल्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. तुमच्यावर कुठलीही जबाबदारी आली तरी ते वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तुमचे काही विरोधक तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतील. तुमचे कामं विचारपूर्वक करावे लागतील. तुम्हाला दीर्घकालीन योजना गती मिळवून देऊ शकतात. याकरिता संयम ठेवणे आणि आपल्या विरोधकापासून सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.